नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट परीक्षा द्यावी की एमएच सेट परीक्षा यामध्ये जर का तुम्ही कन्फ्यूज असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण यात सगळं क्लिअर करणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे एमएच सेट परीक्षा जी आहे ती वर्षातून फक्त एकदाच होते. त्यामुळे आपण काय करावे आणि आमची मराठीची बॅच तुमच्यासाठी किती महत्त्वाची ठरणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जो यूजीसी नेट परीक्षा पेपर टू विषय मराठी साठी आपण बोलतो आहोत त्यामुळे नक्की नक्की बघा. आणि आपली जी बॅच आहे येत्या 24 तारखेपासून सुरू होते आहे विषय मराठीची, यूजीसी नेट प्लस एम एच सेट. त्यामुळे जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर सगळे विद्यार्थी जे असतात ते यूजीसी नेट परीक्षा द्यायची की एम एच सेट परीक्षा द्यायची यामध्ये थोडे कन्फ्यूज असतात आणि किंवा दोन्ही द्यायची. कारण आपल्याला माहिती आहे एम एच सेट एक्झाम जी आहे ती वर्षातून एकदा होते आणि यूजीसी नेट एक्झाम जी आहे ती वर्षातून दोनदा होते, है ना. चला चला तर मग आपण आपल्या चर्चासत्राला सुरू करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे यूजीसी नेट आणि एम एस सेट याची फुल बॅच कोर्स पेपर टू विषय मराठीसाठी, ज्यात तुम्हाला पेपर वन जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड प्लस लाईव्ह क्लास तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. संपूर्ण 10 युनिट्सचे पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला मिळेल आहे. 20 अधिक नोट्स पूर्ण अभ्यासक्रमावर आणि प्रत्येक युनिटवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी खूप खूप महत्वाची ठरणार आहे. जर का तुम्ही पहिल्यांदा पेपर दिला असाल किंवा तुमचं आता 2-3 मार्काने राहिलं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी उत्तमच आहे. ठीक आहे. आणि याचं शुल्क काय आहे? 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. तर अशा पद्धतीने जो आपण डाउनलोड करतो ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले वरून, तिथे तुम्ही माय कोर्सेसमध्ये मराठी लिहू शकता आणि तिथे यूजीसी नेट सेट मराठी 2025 अशा पद्धतीचा एक क्लास असतं आणि तिथून तुम्ही पब्लिश कोर्स जर का केलात तर तुम्हाला कंटेंटमध्ये काय काय आहे ते सगळं दिसून जाईल. आणि लाईव्ह क्लासेसचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. वीकली टेस्ट, क्रॅश कोर्स, नेट सेट पेपर 2, पेपर 1, यूजीसी नेट सेट पेपर 1 कम्प्लीट क्रॅश कोर्स, है ना, पीवायक्यू टेस्ट, मॉक टेस्ट, असं सगळं तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलंय. त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी खरंच महत्वाची ठरेल. ठीक आहे. चला, तर आपल्याला माहिती आहे यूजीसी नेटसाठी आपण काय असते, आपल्याला मास्टर डिग्री करावी लागते. कुठे सब्जेक्टमध्ये? ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही मास्टर डिग्री केली आहे त्या सब्जेक्टमध्ये. जसं आता मराठीमध्ये मी एम ए केलेलं आहे तर मी मराठीमध्ये पेपर देऊ शकते, नेट आणि सेट दोन्ही. तर आपल्याला माहिती आहे यूजीसी नेटाची ती 2 वेळा देता येतं, जूनमध्ये आणि 1 डिसेंबरमध्ये, आणि ही काय असते, ऑनलाईन असते. आता याच्याच कम्पेअरमध्ये जेव्हा आपण सेट एक्झाम बघतो तर ती वर्षातून फक्त एकदाच होते आणि ती आहे ऑफलाईन परीक्षा. ठीक आहे. तर आपल्यामधून पुष्कळ असे विद्यार्थी असू शकतात ज्यांनी दोन्ही एक्झाम दिलेली असेल पण त्यांना नेट परीक्षा जी आहे ती थोडी टफ वाटली असेल, है ना. तर आपण याबद्दलच आज बोलणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे पेपर वन मध्ये 50 प्रश्न असतात 100 मार्कांसाठी आणि पेपर टू मध्ये असतात 100 प्रश्न 200 मार्कासाठी. ठीक आहे. आणि एकंदरीत आपण जेव्हा बघतो तर नेट आणि सेट, पहिले एकदा आपण बघू की युनिट त्याचा सिलेबस आहे नेट आणि सेटचा मराठी विषयाचा तो सारखाच आहे. ठीक आहे. घटक वन मध्ये आहे भाषा, भाषा आविष्काराचे रूपे आणि भाषा विज्ञान. घटक दोन मध्ये आहे संस्कृती संकल्पना वाङ्मय निर्मिती. घटक तीन मध्ये आहे भारतीय तत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. घटक चार मध्ये आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. आणि घटक पाच मध्ये आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. त्यानंतर घटक सहा आहे वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप साहित्य प्रवाह. घटक सात. घटक आठ आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. घटक नऊ आहे साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार आणि घटक 10 आहे निवडक साहित्यकृती. ठीक आहे. तर कसं असतं नेट परीक्षा जी आहे, ठीक आहे, नेट परीक्षा जी आहे त्यामध्ये जर का तुम्ही पेपर दिलात असाल तर त्यामध्ये या वर्षीच्या मानाने जर का बघितलं तर प्रत्येक वर्षी नेटचा पेपर हा मराठी विषयाचा थोडा टफ असतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला अवांतर वाचन करावं लागतं. वाचन जेवढं जास्त तुम्ही कराल तेवढं जास्त तुम्हाला त्यात फायदा होईल. कारण नेट एक्झाम मध्ये कसं असतं, थोडा डीप लेवलचं जे विचारलं जातं ते सगळं नेटमध्ये, म्हणजे अवांतर वाचनाने ते तुम्हाला मदत होईल आहे. ठीक आहे. आणि नेटमध्ये पेपर कशी पद्धती आहे तर त्यामध्ये सध्या तरी कादंबरी असं आणि कादंबरीकार अशा पद्धतीचे काय जुळा लावा विचारले गेलेले होते. ठीक आहे. लेखक, त्यांचे लिखाण, कवी, कविता,
अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर विचारले गेले आहेत. जर का तुम्ही बघत असाल आपल्या व्हिडिओवर पण आपल्या चॅनलवर पण ते व्हिडिओ आहे एक्झामची. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता या वर्षीचा पेपर नेटचा कसा होता ते. त्यानंतर मग हे विधान कोणी मांडले आहे, हा विचार कोणाचा आहे, अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर विचारले गेलेले होते यावर्षी. आणि म्हणजे असं एखादी कादंबरी आहे है ना, कादंबरी आहे त्याला प्रकाश काळानुसार क्रम लावा, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने, आणि ऑप्शन्स पर्याय दिलेले असतात. अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर विचारले गेलेले होते. आणि त्यानंतर ही संज्ञा कोणी वापरली आहे, कविता कवी मी तुम्हाला सांगितलं असं जोड्या लावा होत्या, भूमिका कशा आहेत त्या सुद्धा विचारलं गेलेलं होतं. या खंडांचा विचार आणि कालानुक्रमे जे आहेत ते भरपूर विचारले गेलेले होते. ठीक आहे, त्यामुळे ते महत्वाचं असतं. आणि अभंग, ठीक आहे, अभंग झालं किंवा मग पोवाडे, दिलेले अभंग कोणते, पोवाडे, असं सगळं त्यांचं कालानुक्रमाने लावायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे जन्मकाळानुसार क्रम लावा असा प्रश्न विचारला गेला होता. प्रकाश वर्षानुसार क्रमाने लावा हे विचारले गेले होते, कोश विचारले होते है ना. आणि कोणतं मत हे या या कादंबरीकाराचं किंवा लेखकाचं नाही, जसं उदाहरण की खालीलपैकी कोणती मते चंद्रकांत पाटील यांची नाहीत, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होतं. तर एकंदरीत काय आहे, सेटच्या मानाने नेटचा पेपर थोडा टफ असतो. पण ते अशक्य नाहीये. आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला, पूर्ण सिलेबसचा आपण अभ्यास करतो आहोत. पण तरी सुद्धा आपल्या बॅचमध्ये जे आहे ते आम्ही पूर्ण सिलेबसचं तुमचं कंप्लीट करतो. सोबत त्यांच्यामध्ये मॉक टेस्ट प्रश्न, त्यामुळे भरपूर सराव होतो. आणि नेमकं नेट एक्झाम आपली थोडी म्हणजे आपण क्लिअर करू शकतो. ठीक आहे, तर सेट एक्झामच्या मानाने नेट एक्झाम थोडी टफ असली तरी पण ती क्लिअर करता येईल आहे. आणि थोडं कसं असतं, आपण वाचन जास्त करायचं, पुस्तकं जास्त वाचायची, आणि प्रश्न जे असतात ते भरपूर सराव करायचा त्याचा. तेव्हाच आपल्याला नेटमध्ये थोडा जास्त फायदा होतो त्याचा. ठीक आहे. आणि सेटचं बघाल तर सेटचं काय आहे, यावेळेस जास्त ही कादंबरी कोणाची, ही पुस्तक कोणाचं, हे लेखक काय म्हणतात, याचे विचार काय आहे, आणि ते पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले होते है ना. तर सेटचा लेवल जो नेटच्या पेक्षा थोडा कमीच असतो. त्यामुळे जास्त अभ्यास आपल्याला करायचा म्हणजे करायचाच असतो अभ्यास, पण थोडा जास्त अभ्यास नेटला करायचा असतो. ठीक आहे. सेट आणि नेटचा जेव्हा आपण विचार करतो, एकंदरीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 10वा जो युनिट आहे निवडक साहित्यकृती, यातल्या प्रत्येक साहित्यकृती आपल्याला वाचायची आहे. पुस्तक जे असतं ते पूर्ण वाचून काढायचं आहे. कारण यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि नेमके प्रश्न दरवर्षीच विचारतात. 101%. ठीक आहे. लीळाचरित्र, तुकारामची गाथा, एकनाथांची भारुडे, सनाबाईंचे निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर, शिवाजीचा पवाडा, बनगरवाडी है ना, माई स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांचं, मनकरवाडी व्यंकटेश माडगुळकरांचं, आनंद ओवरी, दीपा मोकाशी, तुही यंता कंची, जिन अमुच, गिधाडे, शोभायात्रा, भिसकी वही, हिंदू जगनाची समृद्ध अळगळ, हे सगळं तुम्हाला लायब्ररीमध्ये अवेलेबल होऊन जाणार है ना. कोण नाही कोणच्या वरंधात लोणच्या, पायी चालणार, आयदान, वळीव, माणूस, जेव्हा मी जात चोरली होती, आणि कोण म्हणते टका दिला, हे सगळ्या निवडक साहित्यकृती आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. आणि जर का तुम्ही थोडा जास्त मेहनत केली किंवा एकंदरीत मागच्या पीवायक्यू प्रश्नांवर जास्त भर दिला तर तुमचं दोन्हीही नेट आणि सेट दोन्हीही क्लिअर होऊ शकतं. आणि त्याचसाठी आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. येत्या 24 तारखेपासून आपण त्याची सुरुवात करतो आहोत. त्यामुळे नक्कीच ती जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला पेपर वन जो आहे तो मोफत मिळणार आहे. रेकॉर्डेड लाईव्ह क्लास असणार आहे. आपलं रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासमध्ये कसं असतं, तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि एकंदरीत काय तुमची प्रश्न आहे किंवा मग तुम्हाला काय उत्तर हवं आहे ते सगळं आपल्याला डिस्कस करता येतं. आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून सुद्धा तुम्ही मिळवू शकता ही बॅच. तर त्यामुळे वेळ वाया न घालवता तुम्ही लगेच जॉईन करा. जर का तुम्हाला नक्कीच नेट आणि सेट दोन्हीही मराठीमध्ये करायच्या असतील आणि क्लिअर करायच्या असतील तर नक्की करा. हे त्यांच्यासाठी पण आहे ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे किंवा ज्यांनी पेपर दिलेला आहे, किंवा मग कसा असतो पेपर ते बघायसाठी पेपर दिलेला आहे, किंवा मग त्यांना असं वाटतं नाही सेट एका वर्षातून एकदाच आपल्याला चान्स मिळतो पण नेटला दोनदा चान्स मिळतो, तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे
तरी ते सुद्धा तुम्हाला महत्वाचे ठरणार आहे. आणि येस, ही बॅच तुमच्यासाठी खूप उत्तम आहे, त्यामुळे नक्की एनरोल करा. आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी तुम्हाला सांगेल आहे. आणि एकंदरीत नेट आणि सेटचा दोन्हीचा सिलेबस सारखा असतो, त्यामुळे थोडा जास्त मेहनत घेतलं, थोडं जास्त अवांतर वाचन केलं तर आपलं नेट सुद्धा क्लिअर होतं. त्यामुळे नेटची भीती बाळगू नका की नेट खूप टफ असतं वगैरे, असं काही नसतं. दोघांमध्ये सिलेबस सारखा असल्यामुळे अभ्यास आपल्याला तेवढाच करावा लागतो, थोडा जास्त करावं लागतं, पण चालतं. या बॅचच्या मदतीने, मॅडमच्या मदतीने तुम्ही नक्कीच छान अभ्यास करू शकाल. तुमचे पूर्ण जे आहेत शंका ते पूर्ण आम्ही क्लिअरच करू, त्यामुळे काही भिण्याचं कारण नाही. त्यामुळे येस, सगळ्यांनी नेट आणि सेटच्या तयारीला लागा. सेट तर आता झालेली आहे, नेटच्या तयारीला लागा. येत्या डिसेंबर 2025 ला आपली नेट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही जॉईन करा. आणि नंतर पुन्हा सेट येईल, त्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्कीच महत्वाची ठरेल. नेट पण होईल आणि सेट पण होईल. ठीक आहे. येस, तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. नेट आणि सेटचा, आपण सेटचा पेपर तर आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. नेटचा पेपर सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहे. आणि आपण PYQ वर पण जास्त भर देतो, किंवा मग मॉक टेस्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्या पद्धतीचं तुम्हाला जे हवंय, नोट्स पासून सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त तुमची अभ्यासाची तयारी करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही क्लिअर व्हाल नेट आणि सेट मराठीमध्ये. आणि जर का तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण करत असाल तरी नेटमध्ये असलेला सिलेबस किंवा मराठीचा जो सिलेबस आहे तो सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे एकंदरीत 2-3 एक्झाम तरी आपण क्लिअर करू शकतो याच्या मदतीनं, या बॅचच्या मदतीने. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. ओके. थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आम्ही उत्तर देऊ. थँक्यू.